Hello friends, welcome back in SYBA class in the subject of research methodology in economics. अर्थात स्किलच्या पेपरसाठी आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रो, मागच्या व्याख्यानामध्ये आपण अर्थशास्त्रीय संशोधनाच्या 5 व्याख्या अभ्यासल्या. या व्याख्यांवरून आपल्याला अर्थशास्त्रीय संशोधनाची चौकट कशी असू शकते याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती घेता आलेली आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपल्याला अर्थशास्त्रीय संशोधनाची उद्दिष्टे काय आहेत याचा थोडक्यात अभ्यास करायचा आहे. सामाजिक शास्त्रांची किंवा सामाजिक शास्त्राच्या संशोधनाच्या उद्दिष्टांबद्दल आपण आधीच्या व्याख्यानांमध्ये माहिती घेतलेली आहे. या व्याख्यानामध्ये आपण स्पेसिफिक अर्थशास्त्रीय संशोधनांच्या उद्दिष्टांबद्दल अध्ययन करणार आहोत. कारण व्याख्यांवरून आपल्याला सामाजिक आणि अर्थशास्त्रीय संशोधन कसं एक दुसऱ्याशी रिलेटेड आहे, त्यांचा कसा आंतरसंबंध आहे हे आपण बघितल्यानंतर आपल्याला अर्थशास्त्रीय उद्दिष्टांच्या संदर्भात सुद्धा अभ्यास करणं आवश्यक असते. कारण कोणतंही कार्य हे उद्दिष्टाविना होत नाही. उद्दिष्ट ठरवल्याशिवाय आपल्याला त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या स्टेप ज्या असतात, पायऱ्या ज्या असतात, त्या पायऱ्या आपल्याला तयार कराव्या लागतात. आणि म्हणून संशोधन हा सुद्धा एक अशाच पद्धतीचा प्रवास आहे. आपण कोणत्याही कार्याच्या सुरुवात करत असताना ते कार्य आपण का करतो आहे, ते कार्य करण्याच्या संदर्भामागची आपली काय भूमिका आहे, आपण का करावं, हे जे प्रश्न असतात, हे प्रश्न त्या कामाच्या बद्दलची उद्दिष्ट आपल्याला सांगत असतात की या गोष्टीसाठी मला हे करायचं आहे आणि म्हणून मी ते काम या पद्धतीने असं पद्धतीने करणार आहे. जसं आयुष्यामध्ये आपण जीवन जगत असताना आपली सुद्धा काही उद्दिष्टे असतात. शिक्षण का घेतोय, तर मला काहीतरी बनायचं आहे. हे बनणं जे आहे आयुष्यामध्ये ते आपलं उद्दिष्ट आहे आणि त्या उद्दिष्टासाठी आपण काय काय शिकलं पाहिजे हे आपण प्लॅन बनवत असतो. अधिकारी बनायचं असेल तर काय करायचं आहे, अधिकारी बनणं हा आपलं उद्दिष्ट आहे. कोणता अधिकारी बनणं, मग त्यामध्ये ते आपल्याला ठरवायचं आहे आणि ते बनण्यासाठी मग आपल्याला काय करता येईल, कसं करता येईल. अधिकारी बनण्याचं उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेच्या आहेत, त्या गोष्टींचा आपल्याला प्लॅन करावा लागेल. त्या प्लॅनप्रमाणे आपण कृती केली की मग त्या उद्दिष्टापर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकते. अशाच रीतीने वेगवेगळ्या विषयांच्या संशोधनाबद्दलची काही उद्दिष्टे असतात आणि म्हणून अशाच अर्थशास्त्रीय उद्दिष्टांच्या बद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याला प्रमुख 2 उद्दिष्ट सांगितलेली आहेत तज्ज्ञांनी. अर्थशास्त्रीय संशोधनाची 2 उद्दिष्ट असतात. पहिलं उद्दिष्ट सांगितलं गेलं आहे सैद्धांतिक संशोधन, ज्याला आपण थेरॅटिकल रिसर्च असं पण म्हणतो. आणि दुसरं उद्दिष्ट सांगितलं गेलं आहे उपयोजित संशोधन, ज्याला आपण अप्लाइड रिसर्च असं सुद्धा म्हणतो. आपण SYBAच्या वर्गामध्ये भाषांच्या संदर्भामध्ये अशा एक शब्दप्रयोग आपण केलेला आहे, व्यावहारिक मराठी.
व्यावहारिक हिंदी, कम्युनिकेशन इंग्लिश, ह्या ज्या गोष्टी आहे ह्या उपयोजित भाषांच्या संदर्भात वापरले जाणारे शब्दप्रयोग आहे. तसंच उपयोजित संशोधन किंवा ॲप्लाइड रिसर्च हा सुद्धा संशोधनाचा एक प्रकार आहे. म्हणजे संशोधन करत असताना दोन प्रकारची उद्दिष्टे हे अर्थशास्त्राची आहेत. म्हणजे सैद्धांतिक संशोधनाचं एक उद्दिष्ट आहे आणि दुसरं उपयोजित संशोधन करणं हे पण उद्दिष्ट आहे. कारण आपण असं म्हटलं की प्रत्येक संशोधनामध्ये, प्रत्येक विषयाच्या संशोधनामध्ये व्यक्ती हा केंद्रबिंदू असतो आणि म्हणून त्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भामध्ये, त्याच्या सामाजिक विकासाच्या संदर्भामध्ये कशा प्रकारचं संशोधन होणं गरजेचं आहे. नैसर्गिक अंगाने संशोधन व्हायचं आहे का व्यावहारिक अंगाने संशोधन व्हायचं आहे, तर ते त्याच्या उद्दिष्टावरनं आपल्याला ते संशोधन कसं करायचं आहे हे ठरतं. म्हणून सैद्धांतिक संशोधन हे उद्दिष्ट असेल तर त्यामध्ये अर्थशास्त्र कसा विचार करते. म्हणून सैद्धांतिक संशोधनाबाबत असं म्हटलं जातं की या उद्दिष्टामध्ये अर्थशास्त्रातील मूलभूत प्रश्नांवर विचार केला जातो. बेसिक प्रॉब्लेम. आपण मागच्या वर्गामध्ये FY मध्ये ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स हा विषय शिकत असताना अर्थव्यवस्थेचे मूलभूत प्रश्न असा एक प्रश्न आपण पाहिलेला आहे, की असा एक अभ्यास आपण केलेला आहे. किंवा व्यक्तीचे मूलभूत प्रश्न किंवा मूलभूत गरजा असा शब्दप्रयोग पण आपण केलेला आहे. जिथून आपली सुरुवात करायची आहे, जिथून आपल्याला स्टार्ट व्हायचं आहे, त्याला आपण बेसिक असं म्हणतो. घर बांधायचं असेल तर आपल्याला आधी पाया खोदावा लागतो. पाया मजबूत असेल तर आपल्याला आपलं घर मजबूत उभं करता येते. त्या पद्धतीने अर्थव्यवस्थेच्या मूलभूत प्रश्नांचा अभ्यास केला आणि तो सोडवण्यासाठीचा जो प्रयत्न प्रत्येक देश करतो, त्या प्रश्न सोडवण्यासाठीच्या प्रक्रियेतून त्या देशाच्या आर्थिक विकासाचा उद्देश साध्य करता येत असतो. जसं आपण बेसिक प्रश्नांबद्दल अर्थव्यवस्थेचा असा एक प्रश्न पाहिला होता की कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं आहे. कारण अर्थव्यवस्थेमध्ये निसर्गाने दिलेली जी साधनसामुग्री असते तिचा वापर आपल्याला करायचा असतो आणि त्या साधनसामुग्रीच्या वापरातून लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू आणि सेवांची निर्मिती करायची असते. त्या उत्पादन प्रक्रियेच्या संदर्भातलं धोरण त्या देशातल्या सरकारला ठरवायचं असतं आणि म्हणून साधनसामुग्री तर आपल्याकडे आहे, पाणी तर आहे, जमीन तर आहे, उत्पादन प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व बाबी आपल्याकडे आहे. परंतु उत्पादन कोणतं करायचं, कुठे करायचं, कसं करायचं, कोणत्या तंत्राने करायचं, त्याचं वाटप कसं करायचं, या सर्व बाबी मूलभूत प्रश्नांशी संबंधित आहे. हे मूलभूत प्रश्न सोडवणं म्हणजे अर्थव्यवस्थेतील विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणं. आता अर्थव्यवस्थेचं काय उद्दिष्ट आहे, तर लोकांच्या उत्पन्नात वाढ करणे, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे, आर्थिक विकासाचा वेग वाढवणे, लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादनाची निर्मिती करणे,
उद्दिष्ट आपण ठरवतो अशा पद्धतीचं. आणि म्हणून मग नैसर्गिक संशोधनाच्या माध्यमातून व्यक्तीच्या प्रश्नांबद्दल आणि अर्थव्यवस्थेच्या प्रश्नांबद्दल उद्दिष्ट ठरवली जातात आणि त्या दृष्टिकोनातून मग तसं कार्य केलं जातं. म्हणून अर्थशास्त्रातील मूलभूत प्रश्नांवर विचार करण्याचा उद्देश किंवा उद्दिष्ट हे सैद्धांतिक संशोधनाचं असतं. यामध्ये मानवाच्या नैसर्गिक प्रेरणा काय आहेत, नैसर्गिक गरजा काय आहेत. जसं आपण म्हटलं की मानवाला अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या 3 बेसिक गरजा आहेत. आणि म्हणून त्या नैसर्गिक प्रेरणेतून उत्पन्न होत असतात. भूक लागणं नैसर्गिक प्रेरणा आहे, तहान लागणं नैसर्गिक प्रेरणा आहे. त्यानंतर आपल्याला विविध प्रकारच्या ऋतुमानापासून वाचण्यासाठी ऋतुमानानुसार वस्त्रांची गरज असते. तशीच ती घराची, निवाऱ्याची पण गरज असते. मानवी संस्कृतीचा जसा विकास होत गेलेला आहे तसं प्रत्येक विकासाच्या टप्प्यावर या गरजा कशा पूर्ण करायच्या याच्या संदर्भातला इतिहास आपल्याला आढळतो. आणि म्हणून त्या नैसर्गिक प्रेरणा आहेत. आणि त्यानंतर मग सुखद वस्तू, चैनीच्या वस्तू या गरजा भागवण्यासाठीच्या भावना निर्माण होत असतात. त्या पूर्ण करण्यासाठी मानव प्रयत्न करत असतो हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून मानवाच्या इच्छा आकांक्षा काय आहेत, त्याच्या गरजा कोणत्या, तो त्या कशा प्रकारे भागवतो, त्याच्या आवडीनिवडी कशावर आधारित आहेत, बाजारपेठेमध्ये स्पर्धा कशी असते, त्यामुळे फायदे तोटे कोणते असतात, जास्तीत जास्त फायदे कसे मिळतील, कमीत कमी तोटे कसे होतील, इत्यादी संबंधीचे शाश्वत नियम आपल्याला मिळतात का, हे पाहण्यासाठी हे संशोधन करणं हे या संशोधनाचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि हा सर्व भाग सैद्धांतिक संशोधनाच्या उद्दिष्टांशी संबंधित आहे. आणि म्हणून अर्थव्यवस्थेच्या विकासाची सुरुवात मानवाच्या नैसर्गिक गरजांच्या संदर्भामध्ये होणारी सुरुवात आणि त्यासाठी केले जाणारे प्रयत्न हा सैद्धांतिक संशोधनाचा भाग बनतो. मागणीचा नियम. जसं बाजारपेठांचा विकास होतो, वस्तू आणि उत्पादनाच्या प्रक्रिया अर्थव्यवस्थेमध्ये जोर धरतात, गतिमानता येते, दळणवळणाची साधनं बऱ्यापैकी विकसित होतात, माणसाचं जीवन जगण्याच्या बद्दलचा दृष्टिकोन जो आहे तो बऱ्यापैकी विकसित झालेला असतो. त्यावेळेस बाजाराची निर्मिती होते आणि मागणी पुरवठ्याच्या संदर्भातल्या नियमांचा अभ्यास आपण करतो. आणि त्यानुसार मग मागणी ठरवणारे घटक, पुरवठा ठरवणारे घटक, किमती कशा ठरतात, बाजारपेठा कशा असतात, बाजारपेठांमध्ये कोणत्या प्रकारच्या स्पर्धा असतात, या सर्व बाबी या सैद्धांतिक संशोधनातून निर्माण झालेल्या दिसतात आपल्याला. सुरुवात. आणि त्यानंतर मग प्रत्येक विषयाचं जे ज्ञानाची समृद्धी आहे तो विषय जसा विकसित होत गेलेला दिसतो त्याचा पायाच सैद्धांतिक संशोधन आहे. म्हणून अर्थशास्त्रीय संशोधनाचं हे प्रमुख उद्दिष्ट आहे की नैसर्गिक संशोधन केलं गेलं पाहिजे. हे उद्दिष्ट जर आपण ठरवलं नाही तर बेसिक संशोधन आपल्याला करता येणार नाही. आणि म्हणून संशोधनाच्या व्याख्यांमध्ये सुद्धा आपण
मानवाला केंद्रबिंदू मानलेला आहे आणि या सैद्धांतिक संशोधनाच्या उद्दिष्टामध्ये सुद्धा आपण मानवालाच केंद्रबिंदू मानलेला आहे हे आपल्याला दिसेल. कारण ही जी सगळी विकासाच्या संदर्भातली चर्चा, धाडपळ ही जी केली जात आहे तर त्या सगळ्या धडपडीमागे त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो माणूसच आहे आपल्याला असं दिसेल. आणि आपण बाजारपेठांच्या संदर्भामध्ये, वस्तू उत्पादनाच्या संदर्भामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या निर्णयांमध्ये आपण व्यक्तीला, त्याच्या उत्पन्नाला, त्याच्या राहणीमानाला गृहीत धरून उत्पादनाचे आणि वितरणाचे निर्णय घेताना आपण आपल्याला दिसते. आणि म्हणून सैद्धांतिक संशोधन हे फार महत्त्वाची भूमिका व्यक्तीच्या विकासामध्ये आणि अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये निभावताना दिसून येते. आणि म्हणून अर्थशास्त्राचं हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की उपयोजित संशोधन करणं. जसं नैसर्गिक संशोधन करणं हे एक उद्दिष्ट आहे, तसं ॲप्लाइड रिसर्च करणं हा सुद्धा संशोधनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे अर्थशास्त्र दोन प्रकारच्या संशोधनावर भर देते, ज्यात आपण नैसर्गिक संशोधन पाहिलं, सैद्धांतिक संशोधन पाहिलं आणि दुसरं उपयोजित संशोधन पाहतो. काय म्हणतं उपयोजित संशोधनाच्या संदर्भामध्ये? आपल्या पुढील ताबडतोबीचे आकस्मित उपस्थित झालेले प्रश्न सोडवण्यासाठी संशोधन करणं हे दुसरं उद्दिष्ट आहे. ॲप्लाइड रिसर्च हे दुसरं उद्दिष्ट आहे. जसं आधीच्या नैसर्गिक संशोधनामध्ये मी म्हटलं की मानवाच्या विकासाचे जे जे टप्पे आहे, जसं आपण म्हटलं की मानव भटक्या अवस्थेत होता. मग त्यावेळेस त्याला फार काही असं साठवून ठेवण्याची गरज नव्हती, घर बांधून ठेवण्याची गरज नव्हती. भूक लागली की शिकार करायचं, तहान लागली की पाण्याचा शोध घ्यायचा, पावसाळा आला की गुहेत राहायचं, उन्हाळा आला की झाडावर राहायचं आणि बाकीच्या काळात भटकंती करायची. पण जसं जसं शेतीचा शोध लागतो तसं तो स्थिरावतो, वस्त्या करतो, राहतो आणि मग व्यवहाराला सुरुवात होत असते. आणि मग आपण वस्तुविनिमय पद्धती, बाराबलुतेदार पद्धती आणि नंतर मग नागरिकीकरणाची सुरुवात. माणसाला समजायला लागतं की कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी करायच्या नाही. आणि मग त्या निर्माण होणाऱ्या गरजांच्या आधारावर उत्पादनाची संरचना विकसित होणं, उत्पादनाची रचना विकसित होणं आणि मग त्यातून बाजारपेठेला आकार येणं आणि मग मागणी पुरवठा वगैरे अशा गोष्टी येतात. याच्या सगळ्या बेसिक फंडामेंटल ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण नैसर्गिक भावना ह्याच आहेत. आणि मग व्यक्तींनी समाज बनतो, समाजाच्या गरजा निर्माण होतात, रूढी परंपरा निर्माण होतात, सण उत्सव प्रत्येक समाजाचे तयार होतात, त्याच्यातून मागणी प्रभावित होत असते, उत्पादन प्रभावित होत असतं. म्हणजे अशा रीतीने सैद्धांतिक संशोधनाचं कार्य आहे. अर्थशास्त्राचा अभ्यास करताना हे या अंगाने हे उद्दिष्ट आपण साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. मग ह्या नैसर्गिक बाबी ह्या नैसर्गिकरित्या अशा पद्धतीने प्रभावित होत असतात. पण अचानकपणे मानवाच्या जीवनामध्ये काही घटना घडतात, अचानकपणे त्या निर्माण होतात. तेव्हा तात्काळ त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे, उपाययोजना करता आल्या पाहिजे, ते संकट आपल्याला निवारता आलं पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या साथीचा रोग आला, अचानकपणे साथीचा रोग आला, माहीत नाही कशामुळे झाला आहे. जसं आत्ता आपण कोविड-19ची परिस्थिती अनुभवतो आहे, तशी भूतकाळामध्ये अनेक प्रकारच्या आपल्याला माहिती आहे की देवीचा रोग, हत्तीपाय रोग, गलगंड्याचा रोग, अतिसाराचा रोग, प्लेगचा रोग, अशा अनेक प्रकारच्या साथीचे आजार येऊन गेलेले आहेत. मग हे आजार का आले आणि आत्ता फटाफट लोक मरत असतील तर आपल्याला यांना कसं वाचवायचं आहे? तर हे तात्काळ निर्माण झालेले प्रश्न कशा रीतीने सोडवावे लागतील
आणि याचा बंदोबस्त कसा लवकर करून मानवाला आपल्याला कसं आश्वासित करता येईल की अरे आता याचा बंदोबस्त झाला आहे. जसं कोविड-19च्या कोरोनाच्या संदर्भामध्ये आपण एका वॅक्सिनची वाट बघतो आहे. जगभरातले सगळे सायंटिस्ट या पॅन्डेमिकच्या विरोधामध्ये लोकांना, मानवजातीला कसा सुटकारा भेटेल, एक विश्वास निर्माण होईल, जीवन जगण्यामध्ये एक नवीन उमेद तयार होईल. आणि म्हणून जगभरातले सायंटिस्ट या लसीच्या निर्मितीसाठी रात्रंदिवस काम करताना दिसतंय. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये आपल्याला मधून ह्या बातम्या पाहायला मिळत आहेत की पहिली मानवी चाचणी झाली, दुसरी मानवी चाचणी झाली, तिसरी मानवी चाचणी झाली, कुठे असफल झाली, कुठे सफल झाली, या 6 महिन्याने येणार, 1 वर्षाने लस येणार. मग या दृष्टिकोनातून माणसाला आश्वासित करण्याच्या संदर्भामध्ये हे प्रयोग केले जातात. आणि हे सगळे प्रयत्न जे आहेत ते अचानकपणे उद्भवलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी, आपल्याला त्याच्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना आपल्याला उपयोजित संशोधन असं म्हटलं जातं. आणि म्हणून असं एक उद्दिष्ट या अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये आहे की अशा पद्धतीने जर काही घडलं तर आपल्याला लगेच करता आलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला उपयोजित संशोधन हे उद्दिष्ट ग्राह्य धरावं लागतं. कारण हे काही वारंवार येत नाही. आता कोरोना काही वारंवार येणार नाही आहे. एकदा आला, त्याचा बंदोबस्त झाला, मग लोकांची मानसिकता झाली, एखादी लस आली, एखादं इंजेक्शन आलं की लोक त्याला एक सामान्य आजार म्हणून ट्रीट करतील. पण जोपर्यंत अशा पद्धतीची औषधं प्रणाली विकसित होत नाही तोपर्यंत लोक याच्याने मृत्युमुखी पडत आहेत, त्याची भीती निर्माण होते. देशाला लॉकडाऊन करावं लागलं, लोकांना आजही मास्क बांधावं लागतं, लोकांना सॅनिटाईज करावं लागतं आहे. म्हणजे अशा रीतीने आरोग्याची काळजी कशी घ्यावी याच्या संदर्भामध्ये अशा प्रकारच्या आजाराने लोकांना ते शिकवलं आहे. आणि म्हणून हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी, अचानकपणे निर्माण झालेला हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठीचं उद्दिष्ट हे उपयोजित संशोधनांमध्ये असतं. आणि म्हणून अशा रीतीने अनेक प्रकारच्या मानवी जीवनामध्ये, अर्थव्यवस्थेच्या जीवनामध्ये निर्माण होत असतात. म्हणून उपयोजित संशोधनाच्या संदर्भामध्ये फक्त आकस्मिक परिस्थितीत निर्माण झालेल्या प्रश्नांना तात्काळ कसं सोडवता येईल यासाठीचं हे महत्त्वाचं उद्दिष्ट अर्थशास्त्रीय संशोधन पद्धतीमध्ये असतं. या संशोधनाचे, उपयोजित संशोधनाच्या उद्दिष्टांचे काही पोटभाग पडतात. जे उपयोजित संशोधन कसं केलं जातं, कशा पद्धतीच्या अचानक संकटांची निर्मिती होते, भूकंप होतो, धरण फुटतं, खूप पाऊस येतो आहे, ओला दुष्काळ पडतो आहे, कोरडा दुष्काळ पडतो आहे, शेतकरी आत्महत्या करत आहे, मंदी येते आहे अर्थव्यवस्थेमध्ये. तर या सगळ्या गोष्टींना लगेच आपल्याला कसं दुरुस्त करता येईल, तर त्या संदर्भामध्ये उपयोजित संशोधनाचं उद्दिष्ट फार महत्त्वाचं असतं. या उद्दिष्टाचे काही पोटभाग असतात की ज्याच्या माध्यमातून हे उद्दिष्ट पूर्ण करता येते. संशोधनाच्या काही स्टेप आपल्याला याच्यातून विचारात घेता येतात. पहिला पोटभागातला एक उद्दिष्टाचा भाग आहे की समस्येचा परिचय करून घेणं. समस्येचा परिचय करून घेणं. उपयोजित संशोधन पुढे न्यायचं असेल, त्याचं उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला चाचपणी करून घ्यायच्या असतात. त्यामध्ये प्रॉब्लेम्स काय आहे त्याचं इंट्रोडक्शन आपल्याला करता आलं पाहिजे. आणि म्हणून तो परिचय करून घेण्यासाठी आपल्याला त्याची हिस्ट्री पण तपासावी लागते. प्रश्न कसा निर्माण झाला, कोरोनाच्या संदर्भातली हिस्ट्री आपल्याला काय सांगते की चीनच्या वुहान प्रांतातील एका लॅबमधून तो आला. ही हिस्ट्री आहे. आता आला तो, लोकांना त्याची बाधा झाली. आता आपल्याला काही चीनच्या बद्दल लगेच काही त्याला फासावर चढवता येणार नाही आहे. आपण म्हणतो की झालं ते झालं, आता काय करणार आपण, आपल्या हातात काय आहे ते आपण बघूया. मग प्रत्येक देश त्याच्या कामाला लागला. चीनला दोष देत बसला नाही, तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे झालं. तो पण एक
ते रेकॉर्डिंग, ते कॅसेट तो वाचतेच आहे की चीनमुळे झालं, चीनमुळे झालं. पण असं म्हणत बसण्याने प्रत्येक देशातील रुग्ण दुरुस्त होणार नाही. प्रत्येक देशाला त्या कोरोनापासून लोकांना वाचवण्यासाठीचं नियोजन करण्याची गरज पडलेली आहे आणि म्हणून त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये फार मोठे बदल केलेले आपल्याला दिसतात. तात्काळ अशा रुग्णांसाठी हॉस्पिटल निर्माण केले, कोविड केअर सेंटर निर्माण केले. या रोगापासून रोग्याला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधांची निर्मिती केली गेली. PPE किट निर्माण केलं गेलं, ग्लोव्ज वापरले गेले, सॅनिटाईज वापरले गेले, ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली, ICU निर्माण करण्यात आले, ऑक्सिजन सेंटर निर्माण करण्यात आले. ह्या कधीच अशा सामान्य जीवनामध्ये लागणाऱ्या गोष्टी नव्हत्या, पण अचानकपणे आपल्याला या रोगाला लांब करण्यासाठी किंवा या रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागल्या. हे सगळं उपयोजित संशोधनाचं उद्दिष्ट आहे की हे आपल्याला हे करायचं आहे आणि म्हणून ती समस्या आपल्याला तिचा परिचय करून घेतल्याशिवाय, प्रश्न काय आहे समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्याचं उत्तर नीट तयार नाही करता येणार. आणि म्हणून समस्येचा परिचय करून घेणं हे उपयोजित संशोधनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट असते. अनेक प्रकारच्या गोष्टी इतिहासामध्ये घडून गेलेल्या आहेत. जपानमध्ये अचानकपणे आत्महत्येचं प्रमाण वाढलं. जसं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण देशभरामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढताना दिसतात आपल्याला. आता कोरोना झाला म्हणून लोक दहशतीमुळे पण मरताना दिसतात आपल्याला. अमेरिकेमध्ये तरुणांमध्ये अचानक संन्यास घेण्याची प्रवृत्ती बळावली आणि त्यामुळे अंमली पदार्थांच्या सेवन करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली आणि त्यातून अंमली पदार्थांचा खप वाढला. अंमली पदार्थांचा खप का वाढला तर त्याची हिस्ट्री आहे की अमेरिकन तरुणांमध्ये संन्यास घेण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. मग ती का निर्माण झाली आहे असं बॅग जावं लागेल आपल्याला. आणि प्रॉब्लेम काय निर्माण झाला तर संन्यासी लोकांमध्ये अंमली पदार्थ घेण्याची प्रवृत्ती वाढली, ती कमी करायची. मग त्याच्यामुळे अंमली पदार्थांपासून शरीरावर मनावर झालेल्या परिणामांना दूर करण्यासाठी, या प्रवृत्तीतून किंवा या नशेतून त्यांना बाहेर काढण्यासाठी पुन्हा आपल्याला संशोधन करावं लागेल की कोणत्या प्रकारचे अंमली पदार्थ घेतात, त्याला अँटीडोस कोणता असणार आहे की जेणेकरून त्याच्या प्रकृतीवर फार वाईट परिणाम होणार नाही आणि तरुणांची जी संख्या आहे ती देशातली कमी होणार नाही. या संदर्भातलं ॲप्लाइड रिसर्च आपल्याला करावं लागेल आणि ते शॉर्ट टर्मचं अंमली पदार्थाला बळी पडलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी लागणारा नवीन मेडिकल संशोधन जे आहे ते आपल्याला करावं लागेल. दिस इज ॲप्लाइड रिसर्च ऑब्जेक्ट. आणि म्हणून अमेरिकेतली ही समस्या आहे. जपानमधल्या आत्महत्येबद्दल त्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न निर्माण झाले असतील, भारतामध्ये आता निर्माण झालेले आहे. म्हणून आपण शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेज देण्याचा प्रयत्न करतो, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करतो, शेतकरी धोरण निर्माण करण्याचा प्रयत्न, बाजारपेठांमध्ये सुधारणांच्या संदर्भातले नियम आणत असतो. असे अनेक प्रकारचे प्रश्न जे आहे जे निर्माण होतात आणि ते आपल्याला ॲप्लाइड रिसर्चच्या माध्यमातून सोडवण्यास मदत होत असते. आणि म्हणून समस्येचा जोपर्यंत पूर्णतः परिचय होत नाही, डॉक्टरला रोगाबद्दल जोपर्यंत पूर्णतः समजत नाही तोपर्यंत डॉक्टर त्याच्यावर चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट करू शकत नाही. ब्लाइंड ट्रीटमेंट करून कोणताही रुग्ण सुधरत नाही. हवेत बाण मारता येत नाही. जोपर्यंत रक्तलघवी चेक केलेलं नसतं लॅबोरेटरीमध्ये तोपर्यंत त्याला टायफॉईड आहे का, मलेरिया आहे का, व्हायरल झाला आहे का हे आपल्याला कळत नाही. तोपर्यंत डॉक्टर त्याच्यावर परफेक्ट औषध आपल्याला देऊ शकत नाही. त्या पद्धतीने समस्येचा परिचय करणं म्हणजे ॲप्लाइड संशोधनाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचणं. दुसरं आहे वर्णन करणं. परिचयात्मक संशोधनापेक्षा वरच्या पातळीवरचा हा भाग आहे. एखाद्या प्रश्नासंबंधी असलेल्या सर्व बाबींचे व्यवस्थितरित्या वर्णन करणं हा या संशोधनाच्या उद्दिष्टाचा पार्ट असतो.
आपल्या संदर्भातलं उदाहरण आपण घेऊ शकतो. उदाहरणार्थ महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचे वर्णनात्मक संशोधन पण करता येऊ शकते. आणि मग विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे का वाईट आहे, इट इज अ प्रॉब्लेम, ही समस्या आहे. आणि मग ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचा अभ्यास करावा लागेल, ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावे लागतील, ज्याच्यातून आपल्याला ती समस्या सोडवण्यासाठी लागणारी आकडेवारी मिळेल, तिची सामग्री मिळेल आणि त्याच्यावरून आपल्याला निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल. आणि निष्कर्षातून मग आपल्याला कळेल की त्या समस्येचं स्वरूप काय आहे. आणि त्या निष्कर्षातून मग आपण काहीतरी धोरण ठरवणार आहोत की अरे हे असं असं घडलं, विद्यार्थी गरीब आहे, विद्यार्थी महाविद्यालयात येऊ शकत नाही कारण त्याच्याकडे पास काढायला पैसे नाहीत, त्याची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. आणि असे किती विद्यार्थी आहेत, मग महाविद्यालयामध्ये 100 विद्यार्थी असतील, त्यापैकी 50 विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर 50 विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडतो आहे आर्थिक परिस्थितीमुळे. कदाचित महाविद्यालयाला या निष्कर्षातून अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी आर्थिक सवलतीची की आर्थिक सोय करू शकते. म्हणजे हे ॲप्लाइड आहे. कारण महाविद्यालयीन शिक्षण विद्यार्थ्यांचं बुडू नये म्हणून आपल्याला महाविद्यालयाला काही बसेसची सोय करता येते का, किंवा त्याला पास काढण्यासाठीच्या काही आर्थिक मदती करता येऊ शकते का, काही त्यांना स्कॉलरशिप उपलब्ध करता येऊ शकते का. पण हे केव्हा, जेव्हा प्रश्न समोर येईल की महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास आपण करायचा आहे, त्या आर्थिक परिस्थितीच्या बरी वाईट आर्थिक परिस्थिती असल्यामुळे त्याच्या शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होत आहेत आणि त्या अडचणी निर्मूलन करून आपल्याला त्याला शिक्षणामध्ये दररोज तो महाविद्यालयात आला पाहिजे, अध्यापनाचं काम केलं पाहिजे, तरच त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण घेता येऊ शकते. म्हणजे चांगल्या प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत, तर त्या अडचणींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नावलींचा वापर करून आपल्याला ती माहिती गोळा करता येईल. म्हणून आर्थिक प्रश्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आर्थिक प्रश्न ही समस्या आहे, तिचा वर्णनात्मक स्टडी आपल्याला करावा लागेल. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या संदर्भामधली माहिती गोळा करायची असेल तर त्याच्या कुटुंबाबद्दलची आपल्याला माहिती असली पाहिजे की त्याच्या कुटुंबात किती लोक आहे, किती कमवणारे आहेत, कोणावर किती लोक कसे अवलंबून आहेत, घरामध्ये आजी आजोबा आहेत का. जशी आईवडिलांवर मुलांची जबाबदारी असते तशीच आजी आजोबांची पण त्यांची जबाबदारी असते. त्यांना कोणत्या प्रकारचे काही आजार आहेत का, त्यांच्या वयामानाची काय परिस्थिती आहे. म्हणजे अशा रीतीने खर्चाचा जो आवाका असतो तो कुटुंबातील सदस्यांच्या परिस्थितीवर सुद्धा डिपेंड असतो. आणि म्हणून कुटुंबात किती माणसं आहे, किती कमवतात, किती खर्च आहे, आपल्या पाल्याच्या किंवा घरातील कुटुंब प्रमुखाच्या आणखी कोणकोणत्या जबाबदाऱ्या आहेत, त्यातून विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी किती खर्च लागतो, त्याला पैसे कसे मिळवावे लागतात, विद्यार्थ्याच्या आणखी कोणकोणत्या गरजा आहेत, हे सर्व जे आहे ते वर्णनात्मक संशोधनामध्ये येत असतं. आणि जोपर्यंत अशा पद्धतीचा आपण अभ्यास करणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्याच्या शैक्षणिक उपक्रमामध्ये शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणींमध्ये आपल्याला सखोलपणे शिरता येणार नाही. तोपर्यंत आपल्याला त्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर योग्य तो उपाय करता येणार नाही. आणि म्हणून वर्णनात्मक अभ्यास हा सुद्धा महत्त्वाचा असतो. आणि म्हणून संशोधनाचे किंवा अर्थशास्त्रीय संशोधनाचं हे उपयोजित संशोधनाचं उद्दिष्ट फार महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तिसरं आहे निदान करणं, पोट उद्दिष्ट उपयोजित संशोधनाचं. जसं मी तुम्हाला म्हटलं की डॉक्टरच्या संदर्भातलं उदाहरण आपल्याला अत्यंत परफेक्ट लागू करता येऊ शकते की कुठल्याही रुग्णाला डॉक्टरने ब्लाइंड ट्रीटमेंट देता कामा नये. जोपर्यंत आपल्याला रुग्णाच्या संदर्भातला आजार नेमका कोणता आहे हे कळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला योग्य अशी ट्रीटमेंट देता येत नाही. आणि म्हणून निदान करणं, लॅबोरेटरी हे निदान करत असते, ते काही औषधी देत नसते. तुम्हाला काय होतं आहे हे तोंडी सांगता येत नाही, ते तुमच्या शरीररचनेमध्ये, तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या लघवीमध्ये, युरिनमध्ये कोणकोणत्या प्रकारचे काही प्रॉब्लेम्स आहेत हे जोपर्यंत तपासले जात नाही तोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारच्या
रोगांची निर्मिती झालेली आहे हे कळत नाही. टायफॉईड कसा झाला आहे, मलेरिया कसा झाला आहे, तांबड्या पेशी वाढल्या आहे का, सफेद पेशी वाढल्या आहे का, WBC कमी झाले आहे का, शरीरातलं रक्ताचं प्रमाण कमी झालं आहे का, पोटाचे काही आजार आहेत का, शरीराच्या मध्ये काही गाठी झाल्या आहेत का, ॲक्सिडेंट झाला असेल तर आत शरीराचे कोणते हाडं कशा प्रकारे तुटले आहेत हे आपल्याला जोपर्यंत एक्सरे, CT स्कॅन, MRI केल्याशिवाय कळत नाही तोपर्यंत ॲक्सिडेंटची जी डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांना तुमची हाडं जोडता येणार नाहीत. आणि म्हणून निदान करणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून निदान करणं हे उपयोजित संशोधनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. म्हणून डॉक्टरच्या संदर्भामध्ये एखाद्या चोराचं निदान करायचं आहे, रोग्याची तपासणी करायची असेल तर रोग्याचं रक्तदाब, त्याचं मलमूत्र, त्याचं तापमान, त्याचं श्वसनक्रिया इत्यादींचं निरीक्षण करून आपल्याला त्याच्यामध्ये कोणते बदल आढळता आहेत हे सांगता येऊ शकते. आणि म्हणून अशा रीतीने निदानात्मक संशोधनाच्या माध्यमातून आपल्याला परफेक्ट असं काहीतरी समस्या जी आहे ती आपल्याला समजत नाही. आणि जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर योग्य असा उपाय करता येऊ शकत नाही. म्हणजेच अशा रीतीने अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून, जसं आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार करतो तसं अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला या प्रश्नाकडे पाहता येऊ शकते की अर्थशास्त्र या उपयोजित संशोधनाकडे कसं पाहू शकतं निदानात्मक संशोधनामध्ये. तर आपण उद्योग क्षेत्रातल्या उत्पादनाच्या प्रश्नांबद्दल, बेरोजगारीच्या प्रश्नांबद्दल, अचानकपणे येणाऱ्या मंदीच्या प्रश्नांबद्दल, अचानकपणे मागणी पुरवठ्यात होणाऱ्या बदलांबद्दल अभ्यास करू शकतो. मंदी आली तर का आली, तिचं सगळं कारण मीमांसा आपल्याला करावी लागेल. कुठून आली, कशी आली, तिला कसं थांबवता येईल. जोपर्यंत तिचं मूळ आपल्याला समजत नाही की ओव्हर प्रोडक्शन झालं आहे सगळीकडे, त्या ओव्हर प्रोडक्शनचं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला किती गरज आहे ॲक्च्युअल वस्तूंच्या संदर्भात उपभोगाची, त्याच्यापेक्षा डबल टेबल चोबल काहीतरी उत्पादनाचं प्रमाण निसर्गतः वाढलं असेल तर त्याचेसुद्धा परिणाम अर्थव्यवस्थेमध्ये होऊ शकतात. आणि म्हणून अशा ओव्हर प्रोडक्शनची समस्या कशी सोडवायची, किंवा खूप महागाई वाढते, उत्पादनाची टंचाई निर्माण झाली आहे, उत्पादनच झालं नाही, निसर्गाने साथच दिली नाही, तर अशा महागाईला निर्मूलन करण्यासाठी मग आपल्याला कोणत्या वस्तूंची या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे, कारण त्याची निर्मितीच झालेली नाही, म्हणून आपल्याला आयातीच्या धोरणाबद्दल विचार करावा लागतो. ओव्हर प्रोडक्शनच्या संदर्भात, निर्यातीच्या संदर्भात आपल्याला उपाय करावा लागतो. तर अशा रीतीने बेरोजगारीचं निर्मूलन करायचं असेल, उद्योगांमधली मंदीच्या विरोधामध्ये उपाययोजना करायची असेल तर त्याचे निदान जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत आपल्याला त्यावर उपाययोजना करता येऊ शकत नाही. तसंच चौथा उपयोजित संशोधनाचा पोटभाग उद्दिष्टांचा आपल्याला पाहता येतो तो म्हणजे प्रयोग करणं. वेगवेगळ्या प्रकारचे हे जे आपण प्रकार पाहिले पोटभाग, तो प्रयोगात्मकच भाग आहे. वर्णन करणं, निदान करणं, त्याच्यानंतर समस्येचा परिचय करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंटलच आहे. आणि म्हणून ह्या तिन्ही प्रकारांना प्रयोगातूनच जावं लागतं. आणि म्हणून समस्येबाबतचा कार्यकारण भाव एखादं गृहीतक तपासून पाहण्याच्या उद्देशाने करावं लागतं. कारण कोणतीही घटना आपल्या अवतीभोवती जी घडते ती अचानक घडत नाही. कुठलं ना कुठलं कारण त्याला असतं आणि म्हणून त्याच्या परिणामाला कार्यकारण भाव असं आपण म्हणतो. जसं आपण म्हणतो का, एका हाताने टाळी वाजत नाही, एकच व्यक्ती भांडण करू शकत नाही, भांडण करायला दोन व्यक्ती लागतात, भांडण करायला कारण लागतं, दोन देशांचे संबंध बिघडण्यासाठी कारण लागतं.
दोन समाजात भानगडी होतात, त्याचं कारण लागतं कार्यकारण भाव. वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक उत्सव आले किंवा दोन पंथांमध्ये धार्मिक लोकांमध्ये तणाव निर्माण होतो. कारण आहे ना धार्मिक उत्सव. म्हणजे अशा रीतीने प्रत्येक समस्येचं कार्यकारण भाव समजल्याशिवाय आपल्याला त्याला नीट उत्तर देता येत नाही. आणि यालाच प्रायोगिक संशोधन असं म्हटलं जातं. एक्सपेरिमेंटल रिसर्च. डॉक्टर प्रयोगच करतो ना आपल्यावर. हे औषध नाही तर ते औषध, ते औषध नाही तर ते औषध, याच्याने बरं होत नाही तर तो प्रयोग करूया. म्हणून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, बायोलॉजी हे कार्यकारण भाव संबंध तपासून पाहण्याच्या पद्धती आहेत. आणि हे प्रयोगाच्या माध्यमातूनच आपल्याला या उद्दिष्टांपर्यंत पोहोचता येते. जसं आपण म्हटलं की डॉक्टरच्या समोर एखाद्या आजारासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं असतात. ते तेच काम करतात. पण कोणत्या रुग्णाला कोणत्या प्रकारचं औषध लागू होऊ शकतं हे डॉक्टर सांगू शकत नाही. आणि म्हणून मग डॉक्टर काय करतो, औषध एकाला देतो तेच आणि औषध दुसऱ्याला देतो. त्याच्यातून कळेल आपल्याला, नंतर त्याची अलटापलटी होऊ शकते. म्हणजे अशा रीतीने डॉक्टरसुद्धा एक्सपेरिमेंट करतो. कारण डॉक्टरला माहिती आहे की कोणताच व्यक्ती कोणत्याच आजाराने लगेच नाही मरत. तो वेळेवर डॉक्टरपर्यंत पोहोचला तर डॉक्टर त्याला काही काळपर्यंत जिवंत ठेवू शकतो. आणि एकदा तो जिवंत झाला की मग डॉक्टर त्याच्यावर प्रयोग करत राहतो. जसं आपल्याला डॉक्टर म्हणतो की आता 72 तास आपल्याला वाट पाहावी लागेल, 48 तास आपल्याला वाट पाहावी लागेल. म्हणजे हे जे वाट पाहण्याचा प्रयोग आहे ना, हा माणसाला तेवढ्या परिस्थितीत त्याची शरीर प्रक्रिया, त्याची मानसिक आणि शारीरिक प्रक्रिया ही पूर्ण होत असते त्या औषधांच्या माध्यमातून. आणि मग एकदा तो रिस्क झोनमधून बाहेर आला की मग हळूहळू मग त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग तो जोपर्यंत पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत डॉक्टर करत राहतो. इट इज कॉल्ड एक्सपेरिमेंटल रिसर्च. डॉक्टर काही देव नाही आहे की त्याला लगेच कळेल याला काय झालं आहे. पण आपण डॉक्टरला तो जीवदान देतो, जीव वाचवतो वेगवेगळे प्रयोग करून. म्हणून आपण त्याला देव मानतो. देव मानणं आणि देव असणं याच्यात फरक आहे. आता देव असण्यामध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारच्या देवाचा शोध घेण्याच्या प्रक्रियेमध्ये असतात, ते प्रयोग करत असतात, पण कधीच त्यांना देव भेटलेला आहे असं आपल्याला दिसत नाही. परंतु डॉक्टर मात्र आपला जीव वाचवतो आणि त्यामुळे तो वेगवेगळ्या प्रयोग करूनच ते वाचवतो. आणि म्हणून तो आपल्यासाठी भूतलावरचा देव आहे असं सामान्य लोकांमध्ये, आपल्यासारख्या लोकांमध्ये ते समज आहे आणि ते असणं गरजेचं पण आहे. त्यामुळे त्या पेशाचा रिस्पेक्ट वाढतो. माणसाच्या शारीरिक आरोग्याचा आणि समाजाच्या सामाजिक आरोग्याचा सुद्धा असाच प्रश्न आहे. म्हणून प्रयोग करणे हा प्रत्येक संशोधनाचा महत्त्वाचा शेवटचा टप्पा आहे. नैसर्गिक संशोधनांमध्ये सुद्धा प्रयोग करावे लागतात, ॲप्लाइड संशोधनामध्ये सुद्धा प्रयोग करावे लागतात. आणि म्हणून ॲप्लाइड संशोधनाचे उद्दिष्टांचे जे हे 4 भाग आहेत, हे 4 भाग आपल्याला अर्थशास्त्रीय संशोधनांच्या उद्दिष्टांची पूर्णतः जाणीव करून देत असतात. आणि या उद्दिष्टांच्या आधारावरच अर्थशास्त्राचे संपूर्ण प्रयोग, संशोधनाचे प्रयोग हे केले जातात असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून संशोधन हे कोणत्याही प्रकारचं असो, त्यातील मूळ उद्देश आपल्याला नसलेली माहिती जमा करणे व त्यावरून निष्कर्ष काढणे हाच असतो. त्यामुळे संशोधनातील वरील उद्देश एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे करता येत नसतात. किंबहुना एखाद्या संशोधनात वरीलपैकी 2-3 देखील उद्देश असू शकतील, परंतु प्राधान्य मात्र एकाच उद्योगाला दिलं जाऊ शकतं. अशा रीतीने अर्थशास्त्रातील संशोधनाची जी उद्दिष्ट असतात
संशोधन का करायचं आहे, तर ते उद्दिष्ट आपल्याला 2 भागांमध्ये विभागता येतं. ज्यामध्ये सैद्धांतिक संशोधनामध्ये आपण नैसर्गिक पार्श्वभूमीचा विचार केला आणि उपयोजित संशोधनामध्ये ॲप्लाइड रिसर्चमध्ये आपण मानवाच्या समोर अचानकपणे उद्भवलेल्या प्रश्नांची सोडवणूक कशा पद्धतीने तात्काळ करू शकतो आणि त्यासाठी 4 उद्दिष्टांचा सुद्धा आपण या ॲप्लाइड रिसर्चमध्ये विचार केलेला आहे. आणि संशोधनाची हे 2 प्रमुख उद्दिष्ट अर्थशास्त्राच्या संशोधनाचा गाडा पुढे सरकवत असतात. संशोधनाच्या विकासाचा गाडा हा गतिमान करत असतात. आणि म्हणून कुठल्याही संशोधनाची उद्दिष्ट ही त्या विषयाचा परिपूर्ण असा एक आराखडा तयार करण्यासाठी संदेश देत असतात. एखादं उद्दिष्ट जीवनामध्ये आपण ठरवलं, कारण जन्मताच आपण काही उद्दिष्ट ठरवत नाही, परंतु जेव्हा आपण उद्दिष्ट ठरवण्याच्या लायक बनतो तेव्हा आपण ज्या दिवशी आपण एखादं उद्दिष्ट ठरवतो त्या दिवशी तो उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठीचा एक मास्टर प्लॅनसुद्धा आपल्याला तयार करावा लागतो. आणि त्या मास्टर प्लॅनला ए पासून तर झेडपर्यंत आपल्याला त्याच्यावर प्रॅक्टिकल करावं लागतं, त्याच्यावर आचरण करावं लागतं. आणि जोपर्यंत आपणच तयार केलेला मास्टर प्लॅन आपण जोपर्यंत प्रामाणिकपणे त्याची अंमलबजावणी करत नाही, त्याचं आचरण करत नाही, तोपर्यंत ठरवलेली उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करता येत नाही. प्रथम वर्षामध्ये आल्यानंतर आपल्यासमोर नोकरीचा प्रश्न असतोच. आणि म्हणून आपण उद्दिष्ट ठरवतो की मला BA झाल्यानंतर, BSc झाल्यानंतर, BCom झाल्यानंतर काय करायचं आहे ते F5ला ठरवायचं आहे. मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायची आहे. आणि मग F5ला आपण जर ठरवलं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मला मारायची आहे, टफ करायची आहे, तहसीलदार बनायचं आहे, PSI बनायचं आहे किंवा UPSC करायची असेल, तर आपल्याला या 3 वर्षामध्ये तो प्लॅन बनवावा लागतो. उद्दिष्ट ठरलं IPS, IAS, PSI, तहसीलदार, प्रांत, DYSP, इट इज अवर टार्गेट, इट इज अवर ऑब्जेक्ट. आणि या 3 वर्षामध्ये मग मला F5मध्ये मला त्या परीक्षांच्या संदर्भातला अभ्यासक्रम आधी हातात घेतला पाहिजे. 3 वर्षामध्ये त्या अभ्यासक्रमाचं मला विभागणी करून या वर्षामध्ये मला एवढा अभ्यास करायचा आहे, तो अभ्यास करण्यासाठी मला कोणकोणत्या साहित्याची, सामग्रीची गरज आहे त्याची निर्मिती करावी लागणार आहे, ते मला हातात घ्यावं लागणार आहे. आणि दररोज महाविद्यालयीन डिग्री प्राप्त करण्यासाठी, F5 पास होण्यासाठी, S5 पास होण्यासाठी, TY पास होण्यासाठी दररोजचा रेग्युलर अभ्यास करण्यासाठी मला माझ्या जीवनातला, विद्यार्थी जीवनातला किती वेळ त्याच्यासाठी रिझर्व करायचा आहे. पेपर वाचण्यासाठी, जनरल नॉलेज पक्कं होण्यासाठी मला दररोज दैनिक पेपर वाचला पाहिजे. कोणता पेपर वाचला पाहिजे ते ठरवलं पाहिजे. तर त्याला मला किती वेळ द्यायचा आहे. त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या तयारी करण्यासाठी दररोज मला एक टॉपिक तरी करता आला पाहिजे, त्याला किती वेळ द्यायचा आहे. माझी काही कौटुंबिक जबाबदारी असेल, मी थोडाफार कुटुंबाच्या उत्पन्नाचा आधार असेल, तर मला त्या कामासाठी किती वेळ द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या दैनंदिन वेळेचं पूर्ण नियोजन केल्याशिवाय आणि त्या पूर्ण वेळेच्या नियोजनामध्ये जास्तीत जास्त वेळ कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या अभ्यास दिल्याशिवाय 3 वर्षामध्ये तुम्हाला दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करता येणार नाही, त्याचं रिव्हिजन करता येणार नाही. आणि मग 3ऱ्या वर्षाला आपण प्रायमा फेसमध्ये एखादी प्रिलिम एक्झाम ॲपियर असताना देऊ शकतो. आणि एकदा एखादी एक्झाम दिली की आपण केलेला नियोजित जो अभ्यास आहे त्या अभ्यासाचं परिपाक आपण दिलेल्या पहिल्या परीक्षेमध्ये किती खोलपर्यंत जाऊ शकतो, प्रश्नपत्रिका कशी येऊ शकते, तिला आपण कसं सोडवू शकतो, 100 प्रश्नांपैकी मी किती प्रश्न प्रामाणिकपणे सोडवू शकतो, मी स्कोअर किंवा मेरिट कट ऑफ कसा पार करू शकतो याचा अंदाज येतो. म्हणजे जोपर्यंत अभ्यासाचं नियोजन उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टिकोनातून होत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं उद्दिष्ट साध्य करता येत नाही.
एकदा प्रयत्न करावा, दोनदा प्रयत्न करावा, तिसऱ्या प्रयत्नांमध्ये आपल्याला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. उद्दिष्ट प्राप्तीसाठी केलेलं नियोजन आपण प्रामाणिकपणे त्याचं इम्प्लिमेंट केलं तर आपल्याला उद्दिष्टापर्यंत पोहोचता येते. तसंच विषयांच्या संदर्भातलं आहे. त्या संदर्भामध्ये मी मागे आपल्याला उदाहरणं दिली की अर्थशास्त्रामध्ये नोबेल मिळतं, त्या नोबेलमधून जगाला, वेगवेगळ्या देशाला त्यांच्या आर्थिक धोरणांमध्ये त्यानुसार बदल करता येतो आणि त्या क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी त्या धोरणांचा वापर करता येऊ शकतो. अशा रीतीने अर्थशास्त्रीय संशोधनाची उद्दिष्ट आपण अभ्यासल्यानंतर पुढच्या तासाला आपण नवीन भाग जो आहे तो भाग अर्थात अर्थशास्त्रीय संशोधनाचं स्वरूप, महत्त्व आणि मर्यादा या 3 व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबतोय. घरी राहा, सुरक्षित राहा, इतरांची सुद्धा काळजी घ्या, त्यांना कोरोनाबद्दलच्या काळजी घेण्याच्या संदर्भातल्या उपाययोजनांच्या संदर्भात मार्गदर्शन करा आणि आपली जी लढाई कोरोनाच्या विरोधात चालली आहे त्या लढाईला मजबूत करा आणि लवकरात लवकर भारत कोरोनामुक्त कसा होईल यासाठी प्रयत्न करा. तोपर्यंत थँक्यू.